तर भावांनो, आज आपण आणले दिवाळीचे एकदम लेट पण थेट एकदम खतरनाक नाद तुटेल जरा वेळ देऊन डिझाईन केल्यात आणि बाकी जरा इलेक्शनचा विषय असेल, ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस असतील, त्यामुळे जरा वेळ झाला, माफ करा. पण टॉपचं तुमच्या आशीर्वादानं परमेश्वर कृपेनं एकदम खतरनाक लेवलचं तुटेल आणल्यात 100% आवडणार आहेत. कारण का आज आपण 7 दिवाळीच्या डिझाईन्स एकाच व्हिडिओमध्ये दिल्यात. 7 एडिटेबल पेज दिल्यात त्या डिझाईनच्या, 7 PLP दिल्यात, प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिलंय. एकदम सगळा कॉम्बो पॅक जसा मागल्या वर्षी दिलता आणि ज्याला तुम्ही ढीक प्रेम दिलता तसंच ह्या वर्षी दिला आणि ह्याला पण तुम्ही ढीक प्रेम द्यायचा आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कमेंटही करू शकता आपल्या डिझाईन्स कशा वाटल्या. बाकी जर आपल्या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला फॉलो जॉईन करा. तिथल्याही ब्रॉडकास्ट चॅनल तुम्ही जॉईन होऊ शकता, कारण का भरपूर अपडेट्स तीन देत असतोय आणि आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलचा 9000+ एवढा मोठा परिवार झाला आहे तुमच्या ढीक प्रेमामुळे. खूप धन्यवाद. बाकी इंस्टाग्रामला पण ढीक आहेच तुमचं प्रेम, टेलिग्रामला पण ढीक प्रेम आहेच, इकडे पण ढीक प्रेम आहेच आपल्या यूट्यूबला. खूप आभार त्यासाठी. खूप धन्यवाद. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा. तर येत्या 24 ऑक्टोबरला आपली जी का ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे, तर त्याला तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला त्याबद्दल खरंच खूप आभार. खूप धन्यवाद. गेल्या काही बॅचेस तुम्ही एवढ्या खतरनाक लेवलला ढीक प्रेम देऊन फुल करायला खूप धन्यवाद. खास करून ऑनलाईन भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खरंच खूप आभार. जे कोणी इच्छुक असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावर तुम्हाला नंबर दिला आहे. आपल्या ऑनलाईन बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत. 20-22 दिवसांचा आपला ऑनलाईन क्लास असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 1.5 तास प्लस आपला क्लास असतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंगही भेटते, म्हणजे जेणेकरून लाईव्ह तुमचा क्लास झाला प्लस ते बघून नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. सिक्युरिटीचा भाग सगळा सांगितला जाईल. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर आपल्या क्लाससोबत भेटतील: फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. 60-65 GB मटेरियल भेटेल संपूर्ण. 5 GB संपूर्ण फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, एक्सचेंज हा डाटा वेगळा भेटेल आणि संपूर्ण 60 ते 65 GB एडिटेबल सगळा डाटा भेटेल, जे संपूर्ण PhD टिप फाईल तयार डिझाईन्स असणार आहेत. प्लस आपल्या क्लासचं सर्टिफिकेटही भेटेल, कॅलिग्राफी भेटेल. ओके, ही जी फी आहे आपली 3600 रुपये, 3600 रुपये. हा आपला ऑनलाईन क्लास आहे. यामध्ये फोटोशॉप जे काही मेन सॉफ्टवेअर आहे ते पहिलं 5-6 दिवस बेसिक त्याला शिकून त्यात ऑल टाईप सगळ्या डिझाईन्स कव्हर केल्या जातील. तुम्हाला तो पुढे दिसल्यात. ॲडोबी इलस्ट्रेटर जे दुसरं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन होईल. फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यवहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. ह्या क्लासला जर ॲडमिशन करणार असेल तर लवकर करा. भरपूर कमी सीट्स उरल्यात. वर तुम्हाला नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. त्याचबरोबर भावना, आपली पहिली ऑफलाईन बॅच आपल्या परमेश्वर कृपेनं आणि तुमच्या भरपूर आशीर्वादानं चांगल्या प्रकारे पार पडली आणि त्याची रील पण आपल्या इंस्टाग्रामला आल्या, आपल्या शॉर्ट यूट्यूबला पण आपण टाकले. भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप आभार. पहिल्याच बॅचला अनलिमिटेड ढीक प्रेम दिला, खरंच आभार. आता आपली दुसरी बॅच आपण लॉन्च केला 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबरपासून आपली पुढील बॅच चालू होते ऑफलाईनवाली. तर यामध्ये विषय कसा आहे की ओनली फक्त क्लासची फी 10,000 आहे. जर तुम्हाला राहायचं खायचं असेल तर एकदम उत्तम छान सोय आहे, काळजी करू नका. हे जे कोण फी जाईल मग 17,000पर्यंत. ओके, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकर वर तुम्हाला नंबर यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. भरपूर जणांचं कॉल येऊन गेल्यात. नक्कीच ह्याला पण लिमिटेड सीट्स घेतल्या जातील, हेही लक्षात ठेवा. तर सगळ्यात मेन म्हणजे ह्यामध्ये 3 सॉफ्टवेअर भेटतील तुम्हाला. 65 GB प्लसच आपला डाटा भेटणार आहे. भरपूर काही डीप गोष्टी आहेत. तो डाटा संपूर्ण तुम्हाला हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्हच्या माध्यमातून दिला जाईल. त्याचबरोबर सर्टिफिकेट भेटेल जे संपूर्ण फ्रेम स्वरूपातलं असेल. आपण रील्स टाकले, शॉर्ट टाकले, त्यामध्ये तुम्ही बघू शकता कसलं सर्टिफिकेट छान आहे. त्याचबरोबर भावांनो, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि 3 आपल्याकडनं सॉफ्टवेअरही भेटतील: फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. ह्याचंही स्वरूप तसंच आहे की फोटोशॉप मेन सॉफ्टवेअर आहे जे बेसिक त्याडवान्स पहिलं 5-6 दिवस शिकवलं जाईल. त्यात सगळ्या प्रकारच्या ऑल टाईप डिझाईन कव्हर केल्या जातील. त्या तुम्हाला तो पुढे दिसाल्यात. त्याचबरोबर ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन राहील. फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग राहील. पण हा आपला क्लास 30 दिवसांचा राहील. यामध्ये तर लाईव्ह क्लास होईल रोज 1.5 तास, 1+1 तास प्रॅक्टिस होईल. म्हणजे एकूण तुमचा 2.5 तास संपूर्ण दिवसभराचा क्लास होईल. बेसिक त्याडवान्स सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील लाईव्हमध्ये. काळजी करू नका, बिंदास येऊ शकता तुम्ही. कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नसेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर नसेल, कर्नाटक साईड किंवा इतर अजून बाहेरनं, बिंदास त्या सगळी सोय केली जाईल. काळजी करू नका. आपल्या घरचं समजून सगळे आपला परिवार एकत्रित शिकवलं जाईल. काळजी करू नका. ओके, तर ह्याचा पण तुम्हाला वर नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी राहिला विषय आपल्या मोबाईलचा क्लासचा. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा क्लास करू शकता. तो आपला गेल्या काही महिन्याआधी आपल्या ऑलरेडी बॅच झाल्या मोबाईलची. तर तो रेकॉर्डेड स्वरूपात क्लास भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा असं. त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. त्यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप सगळं भेटेल. बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, सणवार, जयंतीचं डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कॅलिग्राफी सगळे बेसिक त्याडावून शिकवले. ज्यांना असं वाटतं की बाबा आपल्याकडे PC नाही आहे पण आपल्याला फोटोशॉपसारखी डिझाईन येणं गरजेचं आहे किंवा यायला पाहिजे, ते नक्कीच हा क्लास करून टाका. कारण का
पीसीमध्ये जे फोटोशॉप आहे तेच मोबाईलमध्ये सेम टू सेम फोटोपे आहे. ती बेसिक तडावून शिकून त्यामध्ये टॉपची डिझाईन आहे, पिक्सल लॅबमध्ये डिझाईन आहे, इन्फिनिट पेंटरमध्ये कॅलिग्राफी आहे, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स एक्सटर्नल वेगळे आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत जसं की रिटच असेल, इरेजर असेल, युनिकोड असेल, भरपूर काही डीप आहे. लाईटरूमचे भरपूर डीप आहे, काळजी करू नका. 1500 रुपयाचा आपला क्लास आहे. ॲडमिशन झाली की तो लगेच क्लास भेटतो आपल्या मोबाईलचा. ओके, तर वर तुम्हाला नंबर असेल आहे, तिन्ही क्लास पाहिजे, कोणतीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा ॲडमिशन डन करणार असेल तर वर तुम्हाला नंबर असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूया, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. भरपूर वेळ झाला, आपण येतात आपल्या बॅक टू टॉपिक स्टार्ट करूयात. फायनली आपण सुरुवात करूयात स्टेप बाय स्टेप. टेक्स्ट इफेक्ट कसा मारला, कोणकोणत्या गोष्टी कशा ॲड केल्या, एकदम बेसिक तडवा सांगणार आहे. तर मी म्हणलेलं की तुम्हाला आपण PhD दिल्यात तर त्या अजून तुम्ही इन्हान्स करू शकताय. तर ते कसं करू शकतोय या बघूयात. तुम्ही कोणतीही PhD ओपन केलात तर पहिल्यांदा इमेजमध्ये जायचं आहे आणि इमेज साईजमध्ये जायचं आहे. इथं जर आपण जे काही रिझोल्युशन आहे हे कमी केले कॉम्प्रेसच्या दृष्टिकोनातून असेल किंवा फाईल साईज मोठी व्हाय नको यासाठी, तर तुम्ही इथं फक्त 500, 800, 1000 पण टाकू शकताय. जेवढं तुम्ही वाढवशील रिझोल्युशन तेवढी तुमची क्वालिटी वाढणार आहे. पण तुमच्या पीसीचे कॉन्फिगरेशन मानानं वाढवा. जर तुम्ही लईच हेवी 1500, 2003 ठेवला तर तुमचा पीसी लोड घेऊ शकतोय. त्यामुळं 500 पासून 1000 पर्यंत तुम्ही किती रिझोल्युशन ठेवा, एकदम कडकमध्ये डनमध्ये होऊन जाईल परफेक्ट लेवल. बाकी PLP आणि मटेरियलचा तुम्ही काही विचार करू नका, कारण का ते ऑलरेडी एकदम क्लीन अँड क्लिअर दिलं आहे. ओके, चला तर बघत आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी. तर ही आपली जरा ओल्ड आपण साईज घेतली 4x5, आत्ता ट्रेंडिंग आहे मार्केटला 3x4. कन्वर्ट करणार असेल तर करू शकता. यामध्ये आपण जरा टेम्पल थीम, नॉईज थीम, वॉटर कलर, ग्रन टेक्स्चर घेतले आणि सॉलिड कलर घेतला आहे. त्याचबरोबर जरा शॅडोचा भाग घेतला आपण. त्यानंतर इथं बघू शकता जर आपला मंडला आर्टचा आपण भाग घेतला आहे. कलर डॉज फिल आपण ठेवले 60 बघू शकता. जर आपण याला लावले मास्क सेक्शन. त्यानंतर आपल्या गोमातेला आपण ॲड केले प्रॉपर लेवलला. इथं तुम्हाला जरा कॅमेरा लावलेला बघायला भेटेल. AI जनरेटेड इमेज आहे. ओके, एकदम बेस्ट लेवलला. त्यानंतर इथं आपण एक सर्कल शेप असा ॲड केला आहे, कारण का तिथं आपण श्रीकृष्णांची थीम घेतला आहे, एकदम छान असं गोंडस बेस्ट लेवलला. त्यानंतर इथं आपण कलर बॅलन्स केला आहे जो बॅकग्राऊंडला मॅच होणार आहे प्रॉपर. इथं बघू शकता येलो कलर जर आपण लेफ्ट साईडला वाढला आहे -29. त्यानंतर आपण फोटो फिल्टर लावला आहे आणि मग आता आपला टेक्स्ट इफेक्ट आहे वसुबारस. ही एकदम छान प्रकारे ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये कॅलिग्राफी केलेली आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला काही इफेक्ट्स बघायला भेटतील. पहिली उत्तर गोष्ट आपण लावला आहे बेवेल इम्बोस. दुसरी गोष्ट लावला आहे स्ट्रोक, इनर स्ट्रोक आहे तो. तिसरी गोष्ट आहे स्टेन आणि चौथी गोष्ट आहे ग्रेडियंट ओव्हरले. हा इम्पॉर्टंट भाग आहे. जर बघायचं असेल तर डबल क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल की बाबा इफेक्ट कसं आहेत, काय आहेत सगळं लेअर स्टाईल थीममध्ये. त्यानंतर मग ह्याला आपण ग्रुपमध्ये टाकलं, कारण काय डायरेक्ट आपल्या कोणत्याही लेअरला जर इफेक्ट सेक्शन असेल ऑलरेडी अवेलेबल, जसं की ग्रेडियंट ओव्हरले किंवा कलर ओव्हरले, तर त्याला कोणतीही क्लिपवाली गोष्ट बसत नाही, टेक्स्चर पण बसत नाही किंवा ॲडजस्टमेंट पण बसत नाही. त्यामुळे त्यांना एकदा ग्रुपमध्ये टाका किंवा कन्वर्ट टू स्मॉट ऑब्जेक्ट करा, बेस्ट होऊन जाईल. तर व्हायब्रन्स आपण लावला. आता कोणतीही गोष्ट जर तुम्हाला गोल्डन करायची असेल तर सॅच्युरेशन हा वाढवला भाग, व्हायब्रन्सचा वाढवला की 2 मिनिटात गोल्ड होऊन जात्या. तेच जर तुम्ही मायनस केला तर ती सिल्वर होऊन जाते. त्यानंतर जरा अजून रिफ्लेक्शनसाठी आपण जरा एक्सपोजर वाढवू शकतो, काय अडचण नाही. जरा अवघड एकदम बेस्ट लेवलला दिसते. बाकी तर आपण ड्रॉप शॉट लावला आहे ग्रुपला, जेणेकरून तो अजून एकदम 3D लुकअप येऊन जाईल. त्यानंतर निमित्त प्रॉपर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इथे जर आपण खाली डायलॉग थीम दिल्या मंगलमय शुभेच्छा. ओके, तर आता लयजणांना असा प्रश्न पडेल की हे कसं केलं स्ट्रोक इफेक्ट, ट्रान्सपरंट स्ट्रोक इफेक्ट. तर ह्यावर आपण लवकरच ट्युटोरियल आणत आहोत, पिक्सल लॅबमध्ये आणत आणि आपल्या फोटोपेयाला किंवा फोटोशॉपला पण आणत, जेणेकरून बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला सगळी गोष्ट करता येईल. की सिलेक्शनचा भाग असतो, जरा एक्सपांडचा भाग असतो, 2 मिनिटात होऊन जाईल. बॅकग्राऊंड पण यात ट्रान्सपरंटरित्या दिसते, बेस्ट आहे. त्यानंतर इथं आपण घेतलं जरा ट्रायबल एलिमेंट PNG, तुम्ही म्हणू शकता आफ्रिकन थीम आहे, बेस्ट आहे. त्यानंतर आपला नंबर दिला आहे, तर हे नाव तीन तुम्ही काढा, तुमचं टाकू शकताय. बिंदास इंस्टाग्रामपर्यंत सगळं ऑर्डरवर तीन काढा. तुम्ही सोशल मीडियासाठी कुठेही डिझाईन यूज करू शकताय, काय अडचण नाही, काळजी करू नका. ओके, बिंदास यूज करा, फक्त यूट्यूबला करू नका, काही जरा सिक्युरिटीचा भाग आहे. तर बघू शकता इथं हा आपला लोगो का दिला आहे, कारण का तुम्हाला बाबा कळालो की तुमचा लोगो किती मापात टाकावा, काय विषय असावा आणि कसं विषय असो. ओके, हे चेक करून घ्या. येऊयात आपण आता दुसऱ्या डिझाईनकडं, बेसिक टू ॲडव्हान्स. या तर कलर पण आपण युनिक वापरण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आता इथं थीम घेतल्या बघा, जरा उगाच इनर थीम, इनर टेम्पल. बाकी ह्याला पण जरा आपण लावले ग्रंज टेक्स्चर, नॉईज बेस्ट लेवल आहे. इथं जरा आपण घेतल्या जरा सर्क्युलर थीम. त्यानंतर इथं आपण पण घेतल्या धनत्रयोदशीची छान अशी कॅलिग्राफी ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये केलेली. याचा जरा ब्रश चेंज आहे, बघू शकता. याला पण आपण वेलिम्बोस, स्ट्रोक, स्टेन आणि ग्रेडियंट ओव्हरले एकदम बेस्ट लेवलला लावलं. ड्रॉप शॉट हा आपण वर लावला, त्यामुळे इथनं लावू नका, काय अडचण नाही. याला आपण ग्रुपमध्ये टाकलं. इथं पण आपण जरा गोल्डन थीम ठेवल्या, बघू शकता.
त्यानंतर आता ध जे काय तर ते आपण आपल्या पायाचा भाग दाखवला आहे आपल्या माता लक्ष्मी मातेचा. ओके, एकदम बेस्ट लेवलला ड्रॉप शॅडो कलर लुकअप लावला आहे. इथं बघू शकता आपण संपूर्ण ऑपोसिटी 100 आहे. फक्त इथं आपण लावलंय ते म्हणजे मास्क, चेक करा. ओके, त्यानंतर इथं आपण शॅडोचा भाग घेतला आहे. त्यानंतर आपलं धनुत्रयोदशीच्या सगळ्या डिटेल्स गोष्टी. त्यानंतर इथं आपण जरा मंडला थीम राईट लेफ्टला चेक करून घ्या. त्यानंतर धनुत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा. आपण हे पॉपिन्स फॉन्टमध्ये सगळं कन्वर्टिंग केलं आहे. खास करून आपण यूज करतोय ते म्हणजे बोल्ड आणि लाईट बेस्ट लेवलला. त्यानंतर मग खाली आपण एक शेप ॲड केला आहे हायलाईट व्हावण्यासाठी. आणि त्यानंतर मग इथं आपण ट्रायबल थीम जी काय आपली डिझाईन एलिमेंट PNG आहे तर तो. त्यानंतर इथं आपण लेन्स फ्लेअर लावले. ते तुम्हाला गुगलला आरामात भेटून जाईल किंवा मटेरियलमध्ये पण भेटून जाईल जर तुम्हाला कुठं सेपरेट यूज करायचं असेल तर. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे काय की पिक्सलला PLPमध्ये पण आपण यूज केली. ती एक ट्रिक आहे इरेझरच्या माध्यमातून यूज करायची, ते तुम्हाला PLP घेतल्यावर कळेलच. त्यानंतर ह्यू सॅच्युरेशन क्लिप केले आपण जरा. धनुत्रयोदशीचा विषय आहे जरा डिटेल्सचा भाग. त्यानंतर इथं आपण जरा डिझाईन एलिमेंट PNG आणि त्यानंतर जरा एक्सपोजर, व्हायब्रन्स, कलर बॅलेन्स. त्यानंतर मग आपलं नाव डिटेल्स. ओके, चला येऊयात तिसऱ्या डिझाईनकडं. आपण बॅकग्राऊंडचा भाग घेतला आणि एकदम छान असा आपण आता ह्यू युनिकच कलर ठेवला आणि बेस्ट लेवलला मातेला आपण रिप्रेझेंट केलं आहे. त्यांच्याच कृपेने, त्यांच्या आशीर्वादानं भरपूर छान ही डिझाईन झाल्या. मला पर्सनली आवडली, तुम्हाला आवडले की नाही नक्कीच कळवा. लक्ष्मीपूजनची प्रत्येक डिझाईन काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कोणती आवडली या 7 डिझाईनपैकी नक्कीच कमेंट करायचं आहे. त्यानंतर मग आपण इथं यूज केला आहे मंडला थीम, एकदम बेस्ट कलर खास करून मला पर्सनली आवडला आणि मला आवडतो सियान थीममध्ये. ओके, आता आपण घेतलं आहे माता आपली जी काय तर ती कमळावर बसलेली आपल्याला दाखवायची होती, तर त्या थीममध्ये आपण संपूर्ण लोटस कमळ थीम घेतल्या. तर आपण माता ॲड केली, साडीचा कलर ते चांगल्या प्रकारे मॅच थीम ठेवून, पण आपल्याला ती आत बसल्या असं दाखवायची होती. तर त्यामुळे आपण कमळ जे काय तर तिचे आपण कटिंग एक प्रकारे सिलेक्शन केलं आणि त्याची कंट्रोल जे मारून कॉपी करून पुढाने ॲड केलं. बघू शकता इथं तुम्हाला मास्क लावलेला दिसत असेल या थीममध्ये. ओके, तर हा असा भाग आहे आणि एकदम छान प्रकारे आपली जी काय माता आहे तर ती कमळात बसलेली एकदम बेस्ट लेवलला दिसायला चांगली गोष्ट आहे. इथं आपण यूज केला आहे स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट या थीममध्ये. हे आपण डीपमध्ये आणलो आहे ऑलरेडी ट्युटोरियल. अजून जरी डीपमध्ये पाहिजे असेल तर लवकर आपण आणूयात. ओके, खास करून पिक्सल लॅबमध्ये पण आणलं नाही तर ते पण आपण बघूयात आणि पिक्सार्टमध्ये पण आपण बघूयात लवकर की डीपमध्ये खास करून आणल्यात गोष्टी पण अजून डीपमध्ये आपण बघूयात. तर लक्ष्मीपूजन ही पण एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट कॅलिग्राफी झाल्या. बघू शकताय ड्युअल एम्बोस, स्ट्रोक, स्टेन आणि ग्रेडियंट एकदम बेस्ट लेवलला लावलं. आणि इथं आपण व्हायब्रन्स 0 म्हणजे सॅच्युरेशन व्हायब्रन्स 0 केला तरी चालेल. आणि त्यानंतर एक्सपोजर एकदम टॉपचं, जेणेकरून रिफ्लेक्शन एकदम खतरनाक झालं. कॅलिग्राफी कसं झाल्या नक्कीच कळवा. जमलं तर आपण कॅलिग्राफी सगळ्या कॅलिग्राफी आपण टॉपल वेगवेगळ्या केल्यात चांगल्या प्रकारे टॉप लेवलला सेपरेट देऊयात. आहेत आपल्याकडे ऑलरेडी त्याच्या संपूर्ण ॲडोबी इलस्ट्रेटरच्या भागाच्या गोष्टी. ओके, यामध्ये सगळं आहे. शुभ पॉलिन आहे बघा. ओके, तर देऊयात काय अडचण नाही. तर निमित्त मंगलमय शुभेच्छा या थीममध्ये कलर मॅचिंगला जरा लक्ष द्या. आणि खास करून सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे टेक्स्ट अलाइनमेंट. जेवढी तुम्ही टॉप करशाल तेवढी डिझाईन खतरनाक बनणार. त्यानंतर इथं आपण खाली शेप घेतला आहे आपल्या लक्ष्मी मातेची डिटेल्स चांगल्या प्रकारे. तर आता डायलॉग सीन कुठनं घ्यायचा अट्रॅक्टिव्ह ते आपण सगळं सविस्तर सांगत. खास करून AIचा वापर करून घ्यायचा. ChatGPT असेल, जेमिनी असेल, भरपूर डीपमध्ये आता गोष्टी भरपूर सोप्या झाल्यात तर त्यावर कन्वर्ट होणं गरजेचं आहे. तर इलेक्शनचं पण ट्युटोरियल पाहिजे का नको किंवा कसं पाहिजे, कशा स्वरूपात पाहिजे, व्हिडिओ स्वरूपात पाहिजे, काय पोस्टर स्वरूपात पाहिजे, डिझाईन स्वरूपात, ते नक्कीच कमेंट करा. आणि ज्यांना कोणाला खास करून डिझाईन करायची असेल इलेक्शनची तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण का आताच आपण फ्री झालो, नुकताच ऑफलाईनचे बॅचेस संपलेले आहेत. तर त्यामुळं जे कोणाला पाहिजे असेल बाबा डिझाईन किंवा जे कोणी इच्छुक असेल करायचे असेल तर नक्की सिनेमॅटिक लेवलला आपण करून देऊयात. ट्युटोरियल पण पडेल त्याचं, नो प्रॉब्लेम. ओके, तर या थीममध्ये आपण प्रॉपर चांगल्या प्रकारे फ्लेअर थीम घेतल्या, लेन्स फ्लेअर. ओके, आणि भरपूर वर्कलोड आहे सोडा इलेक्शनचा. त्यातनं आपण प्रॉपर तुमची ऑर्डर होत असेल तर करून टाकत. ह्यासाठी मी बोललो काय अडचण नाही. कारण का भरपूर फोन येऊन गेल्यात क्लास सुरू असताना की दादा इलेक्शनचे डिटेल्स, इलेक्शनच्या गोष्टी करायच्या आहेत. तर मी म्हटलं जरा लोड आहे आपल्याला, त्यामुळे जरा थांबूयात आणि नक्कीच ऑफलाईन बॅच झालेलं लगेच आपलं काम सुरुवात करूयात. ओके, डन. काय अडचण नाही, जे कोणी इच्छुक असेल करू शकताय, नो प्रॉब्लेम. तर इथं आपलं नाव ते आपण डिटेल्स दिल्या, वाक्य खाली बघू शकताय खतरनाक लेवलला टॉपचा विषय. त्यानंतर आपली डिझाईन 4 बघूयात, बेसिक ते ॲडव्हान्स. ह्या पण जरा आपण युनिक कलर वापरला आहे बेस्ट लेवलला. जरा आपण हा ऑरेंज थीमचा कलर ठेवला आहे, बघू शकता. इथं पण आपण टेम्पलचा भाग आहे, इथं वॉटर कलर ग्रंज टेक्स्चर आहे, नॉईज जरा लावले. शॅडोचा भाग घेतला आपण जरा, तिथं आपण
दिवा दाखवला आहे. इथं शॅडो आपण घेतला आहे विथ व्हाईट बॅकग्राऊंड, मल्टिप्लाय त्याचा ब्लेंड मोड केला आहे. हा इम्पॉर्टंट विषय, हा ब्रशनं मारलेला नाही आहे, हा ऑलरेडी आपण आपल्या मटेरियल सेपरेशनमधला घेतलेला भाग आहे, हा चेक करून घ्या. त्यानंतर इथं आपण दिव्याचा भाग घेतला, इथं लावली लेन्स फ्लेअर, ह्याचा ब्लेंड मोड केला आहे स्क्रीन. त्यानंतर काही शेप्स आपण लावल्यात. नंतर मग जरा आपण जे काय आपलं बळीराजा असतील किंवा आपलं विष्णू भगवानांचा अवतार असतील त्या थीममध्ये आपण वामन अवतार थीम घेतलेले आहे. बेस्ट लेवलला AIचा वापर करून जरा अजून इन्हान्स नवीन काहीतरी युनिक केलं आहे. कॅमेरा लावलं आहे, जरा डल होती ते आपण जरा बेस्ट लेवलला कॉन्ट्रास्ट क्लॅरिटी टेक्स्चर वाढवलं आहे. त्यानंतर इथं पण आपण जरा स्ट्रोक इफेक्ट, बलिप्रतिपदा बेस्ट लेवलला. त्यानंतर संपूर्ण इथं डिटेल्स ॲडअप करा ज्या आपण लावल्यात त्या, बेलिंबोस, स्ट्रोक, स्टेन, ग्रेडियंट ओव्हरले. त्यानंतर आपलं व्हायब्रन्स, एक्सपोजर. त्यानंतर इथं पण आपण दीपावली पाडवा या थीममध्ये हा आपण फॉन्ट घेतला आहे बघा, रोझावन. बेस्ट फॉन्ट आहे, मला भरपूर छान आवडतोय. आपण सगळी डीप अँड डिटेलमध्ये कॅलिग्राफी घेऊ शकलो असतो, पण जरा एक काहीतरी युनिक असं लुक यासाठी आपण हा पण बेस्ट फॉन्ट आहे त्यामुळे आपण घेतला आहे. त्यानंतर इथं आपण बघू शकताय सिल्वर इफेक्ट लावला आहे व्हायब्रन्स लावून, म्हणजे एक प्रकारे आपण या ग्रुपला व्हायब्रन्स लावला आहे आणि तो क्लिप करून सॅच्युरेशन 0 केलं जातं. मग त्यानंतर एक्सपोजर, ड्रॉप शॉट आपला आहेच ऑलरेडी. त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही अलाइनमेंट बघा, बाकीच्या मागची अलाइनमेंट पण बघा आणि ही अलाइनमेंट बघा. ओके, ही एकाखाली एक पण 2 ओळींमध्येच आहे, त्या 3 ओळींमध्ये होत्या बघू शकता. ह्या काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, जरा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला टेक्स्ट अलाइनमेंट परफेक्ट कळून जाईल. जेवढी टेक्स्ट अलाइनमेंट परफेक्ट तेवढी तुमची डिझाईन ही नेक्स्ट लेवल जाणार. ओके, माझं नाही कुठल्याही डिझायनरचं बघा असं काय नाही. तर इथं बघू शकताय डिझाईन एलिमेंट PNG. त्यानंतर इथं आपण लावलं आहे डिझाईन एलिमेंट PNG, ही नॉर्मल आहे छोटी, ही जर आपण स्ट्रीप थीम घेतल्या. त्यानंतर इथं आपला हा डायलॉग थीम आपण AIच्या मदतीनं घेतला केला आहे. सगळं आपण ऑनलाईनला पण आणि ऑफलाईनला पण आणि भरपूर डीपमध्ये AIचा वापर कसा करायचा ते शिकवलं जातो. ओके, खास करून जे काय सिनेमॅटिक डिझाईन आहेत त्या सगळ्या आपण AIचा वापर करून प्रॉपर बनवतो आणि जे काय क्विट्स ते नसेल ते पण आपण त्यांनाच त्यावर आपण ट्युटोरियल आणत लवकरात लवकर. ओके, बाकी ही झाली आपली छान प्रकारे युनिक कलर, युनिक कॅलिग्राफी बेस्ट लेवलला आपली दीपावली पाडवा बलिप्रतिपदा ह्याची डिझाईन. आता येत आपण 5व्या डिझाईनकडं बेस्ट लेवलला. हे आपण ठेवले बघा जरा उगाच पिंक आणि पर्पल थीम, जरा बघा प्रॉपर कसं वाटतंय. मला हा कलर बेस्ट वाटतोय. इथं आपण घेतले चांगल्या प्रकारे मनलाट थीम, कलर डॉच, कलर ब्लेंड मोड ठेवून. त्यानंतर इथं आपण घेतले डायलॉग थीम्स क्विट्स, ChatGPTचा वापर करून आपण घेतलं. हेच AIची इमेज, AI जनरेटेड इमेज आहे ही खास करून. एक्सपोजर लावलं, कलर बॅलेन्स. त्यानंतर मग इथं आपण ठेवला आहे प्रॉपर स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट. त्यानंतर भाऊबीज, ही पण कॅलिग्राफी कशी वाटली नक्कीच कळवा. सगळ्या कॅलिग्राफी आपण देऊयात, काळजी करू नका सेपरेटली. ब्युलिंबोस, स्ट्रोक, स्टेन, ग्रेडियंट ओव्हरले, ड्रॉप शॉट आपण लावला याला. त्यानंतर ग्रुपमध्ये टाकून त्याला आपण लावल्यात ॲडजस्टमेंट्स, व्हायब्रन्स आणि एक्सपोजर. त्यानंतर मग इथं आपण लावला आहे जरा उगाच आपला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हा इथं टेक्स्ट बसन झालता किंवा तो मॅच होऊन चाललेला पाठीमागं, त्यामुळे जरा आपण तिथं काही गोष्टी स्ट्रोक म्हणू शकतात आणि त्या थीममध्ये लावला आहे. तर निमित्त सर्वांना खाली मंगलमय शुभेच्छा बेस्ट लेवल आपली थीम झाली. त्यानंतर इथं आपण जरा डिझाईन एलिमेंट PNG, जरा आपली नॉर्मल थीममध्ये डिझाईन एलिमेंट PNG जरा अवघत जागा खाली स्पेस उरालता, तुम्ही ते तुमचं नाव टाकू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर आपलं जे काय आकाश कंदील असतील त्या थीममध्ये आपण ते टाकलेलं आहे. बाकी एक्सपोजर, व्हायब्रन्स आणि फोटो फिल्टर पण आपण लावलेला आहे. फोटो फिल्टर हा त्याच कलरचा लावायचा, फक्त लाईट थीममध्ये लावायचा जेणेकरून तो बेस्ट दिसतो. ओके, त्यानंतर आता आपण 6व्या डिझाईनकडं. हे आपले आहे प्रॉपर दिवाळीची डिझाईन, ब्ल्यू थीम घेऊली आपण प्रॉपर एकदम बघा चांगल्या प्रकारे. आपण असं दिवळी थीम घेतल्या, त्याला आपण जरा निळसर असा कलर येऊ दे यासाठी आपण कलर बॅलेन्स. त्यानंतर इथं आपण लावलं आहे डिझाईन एलिमेंट PNG, दीपावली पाडवा, जे आपण आत्ताच रिसेंटली कॅलिग्राफी बघितली. इथं तुम्ही जर लेअर ओपन केला, संपूर्ण लेअर वाईज सगळा डाटा तुम्हाला बघायला भेटेल 5च्या स्वरूपात की कशी आपण कॅलिग्राफी केल्या. सगळं सविस्तर डिटेल्स आणि काळजी करू नका. ओके, त्यानंतर इथं मग तीच कॉपी पेस्ट मारली शेप स्वरूपात किंवा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट स्वरूपात. चांगल्या प्रकारे इथं आपण जरा लावलंय इन डिटेल सगळ्या गोष्टी, स्टेन, विलिंबोस, कलर बॅलेन्स, ग्रेडियंट ओव्हरले. खास करून कलर बॅलेन्स लावलं तर ग्रेडियंट ओव्हरले दिसत नाही, त्यामुळे कलर बॅलेन्स बंद करायचं, मग ग्रेडियंट ओव्हरले लावायचं. ओके, व्हायब्रन्स 0. त्यानंतर एक्सपोजरला लावलं. त्यानंतर मग आपलं आकाशदेवी, आकाश कंदील. त्यानंतर जरा एलिमेंट्स. त्यानंतर आपला हा भाग घेतला आहे आपण जरा उजळणाऱ्या गोष्टी, फ्लेअर,
लेन्स फ्लेअर. त्यानंतर मग खालचा आपला जरा ट्रायबल डिझाईन एलिमेंट PNGचा भाग. त्यानंतर मग इथं आपण घेतला आहे हा डायलॉग. तुम्ही वर खाली ॲरोनं करू शकता कुठं पाहिजे तिथं. त्यानंतर फोटो फिल्टर, व्हायब्रन्स. 3 झाली आपली शुभ दीपावली. यामध्ये युनिक अजून तुम्ही गोष्टी ॲडअप करू शकता. 7वी आपली डिझाईन आहे एकदम बेस्ट लेवलला. निळा थीम पण ठेवला आहे प्रॉपर मंडलाट थीम. चांगल्या प्रकारे आपला शॅडो. नरक चतुर्दशीची आपली छान अशी डिझाईन आहे. आपण कालीमाता, शंकर भगवान, सांब सदाशिव चांगल्या प्रकारे घेतल्यात. तर इथं आपण एक्सपोजर थीम घेतल्या. जरा ड्रॉप शॅडो पण लावले बघू शकताय. व्हायब्रन्स आता इथनं आपला पाय कट वालता आणि तशी मी भरपूर रिकवर करण्याचा प्रयत्न केला यांच्याच कृपेनं. पण ते जरा AIला प्रॉपर वेगळा विषय वाला. ओके, वेगळा म्हणजे ते जरा वेगळा त्यांच्या पॉलिसीच्या वेगळा विषय चालला. त्यामुळे जरा हे होऊ शकलं नाही खास करून जनरेट. पण राहू दे म्हणलं आपण डायरेक्ट इथं स्ट्रोक इफेक्ट वापरून टाकत. पण ह्याच्यावर पण सोल्युशन आहे कारण का आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून आपण जरा भरपूर केलं नाही. कारण का आपण हे डायरेक्ट पायच रिप्लेस केला असता. ओके, चांगल्या प्रकारे गोष्टी याच थीममध्ये एक युनिक डिझाईन घेऊन किंवा युनिक इमेज घेऊन पण प्रॉपर त्याला वेळ लागला असता. त्यामुळे आपण डायरेक्ट डोकं चालवलं त्यांच्याच कृपेनं की बाबा चांगल्या प्रकारे स्ट्रोक इफेक्ट सेक्शन आपण ॲडअप केला. नरक चतुर्दशी. त्यानंतर इथं आपण हे सगळं लिंबो, स्ट्रोक, स्टेन, ग्रॅडियंट लावला. नॉर्मल कॉपी पेस्ट मारू शकता तुम्ही. हे कसं करायचं काय करायचं सेपरेट आणि तुटरेल आणि ती देत पण नो प्रॉब्लेम. हे बघा हा जो काय आपला विषय हा तुम्ही कुठं पण नेऊ शकता. दुसऱ्या आपल्या कॅनव्हासवर नेला तरी चालेल. तर ओके, चांगल्या प्रकारे हा डायरेक्ट इफेक्ट कॉपी पेस्ट होतो. त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही डिटेल्स नॉर्मलाइज आहे आपली चांगल्या प्रकारे. बाकी इथं खाली डिझाईन एलिमेंट PNG, वर आपला डायलॉग थीम, वर आणि डिझाईन एलिमेंट PNG. इकडं पण जरा एलिमेंट सेक्शन ॲडअप केल्यात आणि मग आपलं जरा म्हणला थीम आणि नाव थीम डिटेल्स आहे. ओके, तर बघू शकता 7चे डिझाईन बेस्ट झाल्यात. पण त्यातली तुम्हाला कोणत्या आवडी नक्कीच कमेंट करा. बाकी 7 गोष्टी होती त्यामुळे भरपूर जरा वेळ झाला ट्युटोरियलला. पण नक्कीच टॉपच्या सगळ्या गोष्टी आहेत. भरपूर डीप गोष्टी आपण ह्यावेळेला करून आणल्यात कारण का एक आणि एक डिझाईनकडे आपण डीपमध्ये लक्ष दिलं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला आवडतील असे डिझाईन केल्यात. कुठल्या आवडी नक्कीच कमेंट करून कळवा. सगळ्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो जॉईन सगळीकडे करून घ्या आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर. बाकी क्लासचाही विचार करा. जे कोणी इच्छुक असतील तीन लवकरात लवकर होतं मला नंबर चला आहे. ऑनलाईन असू दे, ऑफलाईन असू दे किंवा मोबाईलचा रेकॉर्डेड असू दे. सगळ्यासाठी एकच नंबर आहे. कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड ना देऊडमध्ये. तवर आपल्या सर्वांना दीपावलीच्या इन ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा.